कात्रजमध्ये मोबाईल चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक, 4 मोबाईल जप्त. पुण्यातल्या कात्रज कोंढवा रोडवर माऊलीनगर बस स्टॉप परिसरात मोबाईल चोरी प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी एका आरोपीला अटक करत 4 चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. 24 मे 2026 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महानतेश दानप्पा टोंगनाळ हे दूध आणण्यासाठी पायी जात असताना अनोळखी इस्माने त्यांना अडवून लोखंडी रॉडनं मारहाण केली आणि त्यांचा मोबाईल जबरदस्तीनं हिसकावून नेला. या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसंच पोलीस अंमलदार नितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी आणि सोहम शेंडकर यांनी तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीनं तपास सुरू केला. तपासादरम्यान हा गुन्हा अमर शेख, साहिल शेख आणि राहुल सीताराम निकम यांनी केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राहुल निकम, वय 28, राहणार लक्ष्मी पार्क, दरवड वस्ती, मोहम्मदवाडी, कोंढवा, पुणे याला वंडर सिटी रोड परिसरातून सापळा रचून अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीकडून चोरीतले 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास भारतीय विद्यापीठ पोलीस करत आहेत. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमले आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.